गणपती बाप्पा मंगल मूर्ती येळकोट येळकोट आता वारीला सुरुवात. हॅलो 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 नाम घ्या रे नाम घ्या रे नाम घ्या नाम घ्या रे नाम घ्या रे नाम घ्या रे घोगडी वाल्याचं
सुस्वागतम ह्या विश्वाची देवता मोठी देवता गणपती बाप्पा गजानन विद्येची देवता ही शारदा माता या महाराष्ट्राचा अर्धदैवत आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हा शिवरायांचा वैचारिक वसा ज्याने पुढे चालवला तो त्यांचा महाराष्ट्र आहे ते शाहू फुले आणि आंबेडकर हा महाराष्ट्र म्हटलं संतांची भूमी या संतांच्या भूमीत संत बाळूमामा या हिंदुस्थानामध्ये आगळा विचार करून आपली होळकरशाही स्थापन केली त्या होळकरशाहीचे संस्थापक मोगले बा मल्हारराव होळकर या हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा आपल्या स्वातंत्र्याची खिंडी आणि विचारांची खिंडी पटवली चक्रवर्ती यशवंतराव होळकर अवघ्या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका महिलेला मिळाली ती माझी धर्मयोगिनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणाची नतमस्तक होतो माझे गावचे ग्रामदेवत आई नवलाई देवी आई विष्णाई देवी यांनी देवलोकर लांजेचा धनी केदारने सवाटा जोरा दाखाई या मुंबईची मुंबादेवी आणि नटेश्वर जागे मालक रंगदेवता सर्वांना नमस्कार करून मूळवाडी बाबूरावकडे घराण्यातील युवा शंकर नारायणराव बाबा राजाराम भवानी विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य विशाल विकास कांबोरे सह संतोष कुलासे शाखा जय हनुमान नाथ मंडळ पंधराशे कोटवाडी यांचा समेत गेली 15 अधिक वर्ष जो माझ्यासोबत सावली सारखा राहिला तो माझा संदेश होते अतुल इंजकर इंदोरला मला अतुल दादा अजितदादा चव्हाण बेंजोला अमोल नाणेशकर आणि ऑक्टोपायला रोहित ढिके आणि साऊंडला माझा राजाचा पड्या सर्वांना मार्गदर्शन करून कार्यक्रमात सुरुवात करतो जय महाराज आज लय मजा येणार पण माझी शक्तीवाली बाई अशी प्रेमळ एवढी प्रेमात जाते पण तरी पण नवऱ्या बाईची वेळ काढायला आणि नवऱ्या वेळ काढला अशी वेळ काढावी की सांच्याला जेवण पण भेटायला या दोन्ही काय दिलं बारी मी टाकणार शक्ती तुला जर पंढरी असेल शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठू माऊली रुक्माई माऊली जय माता सेवा संघ अरे पोरी शिट्या मारायला तू मारतो माझ्या जय माता सेवा संघ संगर धनगरवाडी तालुका खेड एकदम वरती घाट माथ्यावरती एखाद्या खड्यात मी जाऊन आलो माझे मित्र कैलासवासी अंकुश झोरे यांच्या कार्याला मी गेलो होतो आणि वरती संगरवाडीत जाण्याचा योग आला संतोष ढांकणमुळे आणि एवढं सुंदर ठिकाण आमचं जसं लागला माचाळ त्यासारखं एकदम असं वाटतं की इतर कुठेतरी जागा घेऊन इकडे राहावं असं साड्यावर असलेला धनगरवाडा एवढा वरती डोंगरावर राहून जो वैचारिक वारसा ज्या वाडवडिलांनी या संस्थापकांनी घेऊन घेतला आणि आमचं हे मंडळ तयार झालंय हा हॉल तेवढासा शाळेतला गॅदरिंग असं बसत याच्यातून बाबा काय आयोजकांना पैसे मिळणार आणि काय त्याचा फायदा होणार त्यांचं त्यांना माहिती आहे द्यावा नाही आणि तरी पण ही गैरी करतात मी तुम्हाला नतमस्तक करतो जर काय चुकलं आपलं असेल तर क्षमा करा आणि माझ्या या पुऱ्याच्या पवित्र साजाकडून जय मल्हार सेवा संघ खेड संगर धनगरवाडी यांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आता काय माहिती आहे ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळं माझं पै पाहुणे नाव कोणाचं नाही त्याच्यामुळे काय नाही सॉरी कोणाचंच नाव घेत नाही सगळ्यांना मानाचाच आहे मला तर पण काही शाहीर मंडळी आहेत त्या शाहीरचं नाव घेणं गरजेचं आहे शाहीर संतोष धणक तुरेवाला ढाण्या वाघ धणक शाहीर दुर्वा शेलार आहेत बॉडी बिल्डर माझे मित्र अविनाश तांबे आहेत अतुल कदम आहेत माझे वस्ताद बंधू माझे गुरुबंधू संतोष कोल्हापके आहेत संतोष शिंदे गोवा
फुलापूरच्या आहे त्यांच्या शाखा नसते, काय शाखा नसते. वा. तर शिवाजी कोकरे बुवा, शाहीर प्रमोद घुमे, वसंत माऊली आमचे त्याच्यासोबत खूप भाऱ्या होतात. पत्रकार राजेश शिवे आहेत, शाहीर गणेश शिंदे आहेत, शशी गोळकर माझा पाठीराखा कायम एकही बारी चुकत नाही. अध्यक्ष या मंडळाचे कृष्णाजी जानकर, कृष्णा जानकर, दीपक जानकर, सर्व जानकर म्हणतो. कोणाचं नाव घ्या, एक कोणतरी असायचा रुसायचा आणि कोणतरी हसायचा. तर आणि आता माझी राहिली चमचमती भात, माझी शक्तीवाली भात, एक लाट डिशक्या गोळ्या मारतो, गोळ्या मारतो. आज सगळं घडणार साहित्य संदीप जोशी, तुम्हाला मानता जय मला. अरे अरे देवा, आम्ही संदीप जोशी, सॉरी आय माय संदीप मोरे बुवा, मानाचा जय मला. याच्यावर काय बोलू नका. राजे मल्हारराव यांचं कसं बाकी कधी आई लगी नाही. आपल्या समाजात कार्यक्रम असला की लगेच त्यांचं मग हिंदू दैवत म्हणण्यात आमची राजमाता सर मल्हारराव आणि बोलून बोलून काय बोलले, अहिल्या नगरला भाई जन्म झाला, सॉरी अहमदनगरला जन्म झाला म्हणतात. हे बरोबरच सगळं. त्यांना हे नाही माहिती की अहमदनगर या जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर आहे. कौतुक करतात आणि नाव अजून अहमदनगर. बाबा ऐसा कैसा चलेगा, परत एक चूक असंच करायचं आपल्याला. तुम्ही गंमत बघा, गंमत बघित राजे मल्हारराव रणांगणाचे सिंह, माता अहिल्या ज्ञानाची मूर्ती. राजे मल्हारराव रणांगणाचे सिंह, माता अहिल्याबाईची मूर्ती. मल्हाररावांनी पाजले वैऱ्यांना पाणी, संस्काराने मातेची गाजली जगी कीर्ती, जगी कीर्ती, जगी कीर्ती. मुंबई मंडळाचं मातृसंस्थेचं आज ब्रेकपूजन शिवाचं आणि आदिमाईचं होतं. त्या ठिकाणी जाऊन आलो आणि आज 2 शिष्य सागरीत करून आलेले आहेत. आणि त्या ब्रिदावर गेल्यानंतर असं आमचे संतोष धारशे सरचिटणीस ते म्हणाले की शक्ती तुला किती बदलला. म्हणजे ही माया आदिमाया स्त्रीची बाजू मांडणार, आम्ही आत्मारामाची ब्रह्माची शिवाची बाजू मांडणार आणि या आमच्या आदिमाईने एखादा भाग ठेवावा, तो भाग पुढचा आम्ही सोडवायचा प्रयत्न करावा. आम्ही तिथं भाग ठेवला तो त्यांनी सोडवायचा. म्हणजे ज्ञानाचा हा शक्तिपुरा होता. आणि आता शक्तिपुरा कुठे गेला, कपड्याच्या खाली 2 अवयव त्याच्यावर बोलायचं, तुझ्या बायकोचा लपडा, तुझ्या आईशीचं हे आणि त्या शिव्या जात शक्तिपुरा कुठे गेला. आणि नंतर आमच्या पब्लिकला पण त्याच माझ्या वाटायला लागली. याच्यात
काही मोठी गोष्ट नाही हो. एखाद्याच्या बायकोची इज्जत काढणं, एखाद्याची आईची इज्जत काढणं, यात मोठी गोष्ट आलीच काय, शिवाय द्यायचे. पण अभ्यास करून त्या चालीवर विषय घेऊन त्याचा विषय फोडून आपण विषय टाकणे आणि त्याने फोडणे, हा जो भेद आहे हा शक्तीचा. आणि हळूहळू येतोय, सुरुवात करतोय लहानपणापासून, हो लहानपणापासून तुझ्या पुढं बसून, शब्दात लक्ष द्या. हो लहानपणापासून तुझ्या पुढं बसून देव केली मी उपासना. शिवा तुझ्या पुढं, मार्तंडा तुझ्या पुढं, ज्योतिबा तुझ्या पुढं, बाळूमामा तुझ्या पुढं, माझी ही याचना.
शिवा केली तुझी प्रार्थना देवा केली उपासना शिवा तुझा पुढं देवा तुझा पुढं माझी याचना 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 देवा तुझा पुढं अरे माझ्या शिवा तुझा पुढं माझी ही याचना बोल श्री गणपती गजानन नामदेव अखंड हरा स्वरिता बोल तू शिवा शंकर बाब्या राजाराम गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर श्री नवले देवीनाथ मंडळ विवेकानंद धनगरवाड्याचा जय हनुमाननाथ मंडळ पन्हाजे कोणवाडीचा गणपती बाप्पा येळकोट येळकोट शिवाजी कोकरे हा मंडळी एक गोष्ट सांगायला आवडेल हा पिक्चर मध्ये एकदा हिरो आला की फक्त तोच दिसतो पण त्याच्या मागे त्याचे संगीतकार असतील योग टीम असेल पटकथाकार असेल त्याची अनेक साऱ्या गोष्टी असतात आज विकास नंबर सगळ्यांना दिसतो मात्र अनेक गोष्टींचा पाठिंबा अनेक लोकांचा असतो मग चाली सुधारणा असो चाली सुचवणं असो विषय सुचवणं असो विभाग सुचवणं असो अशी अनेक मंडळी आहेत आणि त्याच्यापैकी माझा पाठीराखा शिवाजी कोकरे देखील आहे आणि त्याचा चिरंजीव अगत्य शिवाजी कोकरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे संतोष धडक यांची कन्या प्रिक्षा या लेकीला माझ्याकडून शुभेच्छा 100 रुपयाचं पारितोषिक आणि प्रदीप मांडवकर तुमचा चहाता वेळ मिळाला तर लंबोदरा या विनंती धन्यवाद आणि गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंटचे शशी गोवळकर मावळे माझी एकही बारी त्यांनी चुकवत नाही मी त्यांना सांगतो बक्षीस पत्र द्यायची गरज नाही पण ते देतात आज देखील 500 रुपयाचं पारितोषिक आणलाय रोज फरमाईश घेऊया आणि काल जागर झालाय गाव देवाला गावकऱ्याने पुजलं गावाने पुजलं आणि गाव देवांना पौतं दिलं 5 फेऱ्यांचं आपण घातलं आणि अजून 15 दिवसानंतर या विश्वाचा मालक येणार आणि त्याला आपण घालणार हा गावाचा गावदेव त्यानं सत्रमेट दिली विश्वाच्या मालकाला काही नातं आणि हा विषय जो गायला तुम्ही डोक्यावर घेतला फरमाईश आले नवगणाचं डोकायचं
नाचायचं गावदेवाच्या हुकमान नाच नव्यानं सांगायचं भेट दिली ही गावदेवाना भेट दिली ही गावदेवाना तुला पोत बांधायचं करुणा करा हे लंबोदरा कुलदेव मूळदेव तुझून सुरुवात दुर्वा फुल पाच फळ रुजून रुजवात पान सुपारी विडा घेऊन आलो घरा पदरा पुसते कारभारी चौरंगाच्या खुरा श्री गजानन खरात पावले याकडून फरमाईश आहे की मुंबई गोवा हायवेवरती गाणे घ्या आणि त्याच्यावर 500 रुपये श्री गजानन खरात पावले याकडून 500 रुपये पारितोषिक त्याचप्रमाणे चैतन्य गणा गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोसो मैल दूर चालुनी दगड धोंड काट्यातुनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी त्या तुला हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी आणखी एक गण आहे 4-4 गणाच्या फरमाईश झाल्या तर या बुवांना आम्ही बोलायचं कधी पण लोकांचा प्रेम लोकांची मागणी पूर्ण केली पाहिजे कारण तुम्ही असाल तर आम्ही आहोत तुम्हाला जे आवडतंय ते दिलं पाहिजे आता मला सांगा एका गणाला माझा गण आता 5वा बोलेल त्याच्या आधी 4 फरमाईश पण चांगल्याला तुम्ही फरमाईश देता आपल्या कमरेचा खालचा बोलून कुणाची आई बहीण काढून फरमाईश येणार आहे नाही येणार म्हणून चांगले ते घ्यायला पाहिजे आणि चांगलं ते आमचं काम आहे ते घ्यायला पाहिजे आणि म्हणून हा गण तुमच्या चरणाशी विचार हा किती आहे इथं काही नाही बरं अगं देणार आहे आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया दरवर्षासारखं मात्र सजू दे घर समजल काय काय आहे गणपती
तुझे माझे तुझे सांगतो मी रोज सांगतो तुझला हो तुझे माझे तुझे सांगू तुला मी रोज सांगतो तुझला मग काय बोलवे तुझी अरुणा देवांतरीच्या या ठाणा गुणा तारी मोरया तुझ्या साऱ्या लेकुरांना ताण्या गोजीर पाखरांना माझ्या बाप मोरया तारी मोरया तुझ्या गोजीर पाखरांना माझ्या बाप मोरया
या ठिकाणी गट झाले आणि आता गवळण वयचं पाणी देऊ काय झालं मगाय झाले फरमाईश म्हणतात जोक त्या जोक हे नंतर मग डबल्यानं असं तुम्ही युट्यूबवर पाठवू नका आणि नंतर मला लोक म्हणतात काय झालं भक्ताचा जोक असं बघतलंय ते साडीला असतात लोक मला म्हणतात भक्तांची पुडीवर ठेवतो म्हणून तर मला भाव म्हणतो 100 रुपये ठेवतो हे वाचतं का दादा सारखा गडबड आहे भावकीत कांदा नाही ना तर काय झालं हो झोपलो नाही ना काळू म्हणून दिसत पण नाही काय झालं ते कसा बरोबर दाखव अजून एक डॉक्टर त्या गेल्या वर्षीच नाही सांगत पण हे पुढे जायचं नाही आपल्यानं दिघे दादा तर काय झालं बसला भगत संध्याकाळचा ह्या दिवसात लावलेली भात ही पद्धतीची रोपं वर आलं खत टाकलेली भात काळ घोर हिरवत पण काळवर म्हणतात आपल्याला आणि संध्याकाळची वेळ 6 वाजता दरवाजा पुढं मेन वटीवर बसलेला उगवत तोंड करून आणि बसला आपल्या समोर 4-5 जण आपल्या टेन्शनमध्ये पैसा ठेवून नारळ ठेवला अगरबत्ती लावली आपली पिंजर कुठं अंगारा लिंबा ठेवला नाही आणि झालं सुरुवात झाला गेर टाकला 2 हात घेतला आणि सुरुवात केला ह्या कुठं मला सांगतो झाली सुरुवात काय ना देव आला 2-3 राऊंड फिरलं झाला गेर स्कॅन असं दाखवलं असतं मला माहिती नाही झालं आणि तिथं एक डोळा उघडला तेवढ्या तुमच्या समोर माळ्याना भात लावलेला आणि शेजारच्या भावाचा आला बैलाने भात खायला लागला आता करू का भात एवढा लावलेला वाढलेला अगदी आता पसवा आला समोर आपला भात खातोय जीव कसा होईल तरी पण आपलं टेन्शन भरून द्या 500 रुपये भेटतील भात काय बघून येतं सुरू झालं हे आपलं पुढचं आपलं बघतायत आता माझा भगत सांगेल भागताना जीव खालवर भात तिकडं खायला तरी पण घेतला करून दे म्हणतो बघू काय भावाकडनं उधार घे त्या भावाला सांगितलं आणि सुरुवात झालं आता झालं पण तो जीव राहिना असाच बाहेर गेला 2 मिनिटात आलो असाच हात घेऊन मागे बैलाला आकडा बघत नंतर लोकांना कळलं आम्हाला येड्यात काढला हा जर आपल्याला घेऊन बाहेर तुम्ही आणि आता गवळण हे माझे चमचमते मोरणे का शास्त्रात लांबरे बोलना जसं तुम्ही जाल तसं जाता येतं अगदी मोत्यापासून शेंड्यापर्यंत जाता येतं सगळं जाता येतं पण आज माझी चमचम काय सरळ गेलेली आहे आणि माझी जशी आम्ही आहे तसा शिवाजा महाराज तो आपण ब्रह्मांड नाही गेला तर ह्याने कळ काढलेले आणि हा खरा शक्तीचा प्रश्न विचारलेला आणि पैसा आलेला आहे वैष्णवी आखाडे स्वरा आखाडे समायरा आखाडे 501 रुपयाचा पारितोषिक श्री पांडुरंग झोरे यांच्याकडून वारी खतलवा 100 रुपये उर्वल झोरे धन्यवाद जनाजी वाघसाई देवी प्रतिष्ठान वावे 7 पाने यांच्याकडून 300 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद आणि पांडुरंग जानू ढेवे यांच्या स्मरणार्थ आकाश ढेवे निहाल ढेवे निर्भय ढेवे यांच्याकडून 100 रुपये आणि शाहीर संतोष सोलापूर यांचे त्यांना एक विनंती आहे की एक गाणं त्यांनी गायला पाहिजे आणि कोण गावाला येणार की नाही गेल्या वर्षीचं गाणं फरमाईश आहे गोवा बोलतील तर माझे चमचमते बाईना माझे शक्तीवाले बाईना माझे काळेवाले लालवाले टोपीवाले बाईना प्रश्न विचारला की म्हणाले की कृष्ण गोकुळ सोडून टाकलेला विविध भाग आहेत त्यांनी बाजूला सोडवले आणि ह्या मान्य पण करत नाही संदीप बुवा अरे माझी बाय ती कोपऱ्यात बसली दुसरीवाला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तो लक्ष असावं रेकॉर्ड आज महादेव मोठा धर्म रक्षण कराया
गोकुळ सोडलं मथुरेत जाण्यासाठी, नंतरचं गोकुळ सोडलं महाभारत मिळवण्यासाठी, श्रीकृष्णाचा अवतार, आणि हे सगळं करण्यासाठी मायेला कसं सोडवलं हे बघायला. आणि फक्त तुम्ही म्हणायला काय तुम्ही मुक्का गोष्ट घाट कोपर खोटा बोलला होता तुमचा ढोपा अंधी मोरे तुम्हारे सामने खडा लांबो रे आणि सप्तपदीबाई मी आयलं म्हणायचं तरी चालू आहे. गेल्या वर्षी मला मग म्हणायचं अहो 2-3 वर्ष निष्ठा माझा पिछा काढला. मला म्हणतात शक्ती तुझ्यातला म्हणतात जॉनी लिव्हर आहे हे म्हणायचं. मग म्हणतात शक्ती तुझ्यातला निळू फुले आहे सगळं बोललो. मी एकदाच बोललो माझ्या खिशात 20 रुपयाचा बंडल आहे आणि संगीत मोरे बुवा शक्ती तुझ्यातली रानू मंडल आणि निळू फुले सोडला प्रेमान जायचा सारखं बघत त्याच्या लाईन मारती. धर्म रक्षण कराया असल दुष्टांना घडवाया हरी सोडून या गोकुळा गेला मायेला सोडवाया. 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 धर्म रक्षण कराया धर्म रक्षण कराया असल दुष्टांना घडवाया. धर्म रक्षण कराया असल दुष्टांना घडवाया. हरी सोडून या गोकुळा गेला मायेला सोडवाया. 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 साहेब ज्या वेळेला आपली जन्म देणारी आई ज्या वेळेला आपल्या भावाच्या म्हणजे कंसाच्या ताब्यात होती, मग पहिलं त्यांचं मतदान केलं, पहिलं त्याला मारलं आणि आपल्या आईला म्हणजे आधी महिला सोडवली पहिल्यांदा. म्हणजे ह्या सगळ्या आल्या होत्या राक्षणीचं रूप घेऊन काय घेऊन, आणि मात्र गोकुळ पहिल्यांदा तेव्हा कृष्णाने सोडलं. आता आमची पारी शाहीर तुम्ही गवळणीत उत्तर द्यायचं की कृष्णाने मथुरा नगरी सोडली तेव्हा एका गायीनं कृष्णाची वाट अडवून धरली. एका गायीनं धरली वाट. त्या कृष्णाने त्या गायीला कोणतं वचन दिलं तेवढं तुम्ही सांगायचं आहे. आता गवळण कैलासवासी योगेश जानकर यांच्या स्मरणार्थ तळे धनगरवाडी या स्रोत 201 रुपयाच्या पावतीशी धन्यवाद. आपल्या शास्त्रात मोरणी नावाची गवळण होती. आई शपथ गोष्ट खरी मोरणी होती शपथ आई शपथ मोरणी नावाची गवळण होती. 7 विषय बघितला गंमत आमको ऐसा किस्सा कोच्या सब आता है देखो तो सगळे. अरे गवळण तरणी अशी ही मोरणी आली खेळ या अंगावर हाती धरली ग तुझ्या मारली ग हाती धरली ग तुझ्या मारली ग पिचकारी तोंडावर अशी धरली ग तुझ्या मारली ग पिचकारी तोंडावर धरली ग तुझ्या मारली ग पिचकारी तोंडावर हाती धरली ग तुझ्या मारली ग पिचकारी तोंडावर. I'm
पवित्र गवळ होती. ती गवळ एक दिवस श्रीकृष्णाचा वेणू हरवला, बासरी हरवली आणि सगळ्या गोपिका आल्या आणि बासरी मिळेना. तेव्हा काय झालं, ही एकटी गेली शोधायला आणि त्याच्यानंतर तो वेणू हवेत वाजत होता. ती हवा जात होती त्या वेणूमध्ये, त्या बासरीमध्ये आणि बासरी वाजत होती आणि ती बासरी घेऊन आली. आणि त्यावेळेला श्रीकृष्णाने तिला वचन दिलं की आजपासून या सुराचं नाव मोरणी वाणी हे सुराचं नाव त्या मोरणी ती आपली गवळ होती तिच्यावर दिलं होतं, ती गवळ. तर बुवांचा प्रश्न अनेक वर्ष आमच्यावर आहे, त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही कायम प्रयत्न करतो, पण बुवा काय मला नापास करतात. आज परत मी परीक्षा देतो, बुवांना लक्ष असू द्या. मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला, त्याचं नाव काय? तर शाहीर आज पुन्हा एकदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याचं नाव मेघानंद, त्याला धर्मरथ असे म्हणतात. मेघानंद आणि त्याला धर्मरथ असे म्हणतात. बुवा तुमच्या ज्या टिपा आहेत, तुम्ही ज्या बाजू सोडवल्या आहेत त्या सोडून याचं उत्तर दिलेलं आहे आणि याच्या दरम्यान याच्या संदर्भात माझ्याकडे ग्रंथ उपलब्ध आहे. तुम्ही मागितल्यास मी तो घेऊन ये, मात्र तुम्ही उत्तर ते मान्य केलं तर. आणि आज तरी मान्य करा, प्रत्येक वेळेला आमच्या वस्तादारी किती अभ्यास करायचा. तुम्ही अजून काहीतरी बाजू सोडवा, काहीतरी अजून आम्हाला त्याची टीप द्या. किंवा विभीषण तो रावणाचाच भाऊ आहे की दुसरा कोण खालच्या वाडीतला विभीषण आहे किंवा वरच्या वाडीतला विभीषण आहे, कळू दे. काहीतरी आम्हाला त्याचा बाजू द्या जेणेकरून आम्ही त्याचा अभ्यास करू. तुमचा प्रश्न मी खोटं नाही ठरवत आहे, पण काहीतरी बाजू सोडवा, काहीतरी बाजू द्या. आता माझा प्रश्न, शेती करताना कमरेला आकडी कोटी बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या स्वतःच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं तेवढं सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा ह्या ग्रंथात तुम्हाला मिळेल. आता पद गाऊया. तर बोललं तुमचा म्हणता धुवा उडून धुवा उडवा. आता घ्या, चल हट मग बाजूला, चल हट मग बाजूला, कुठली लावू सकणी नाही ती. चल हट मग बाजूला, कुठली लावू सकणी नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. 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 राजा तयार झाला, माझ्यावर नांगर घेऊन निघाला, माझ्यावर नांगर घेऊन निघाला, माझ्यावर नांगर घेऊन निघाला. माझ्या राजाला मधून कचरा, आकडी कोयती हो कमरेला, कोयती हो कमरेला, आकडी कोयती हो कमरेला. शास्त्र अभ्यास, शास्त्र अभ्यास, माझी शक्ती वाली माहिती. शास्त्र अभ्यास, माझी शक्ती वाली माहिती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. चल हट मग बाजूला, चल हट मग बाजूला, कुठली लावू सकली नाही ती. चल हट मग बाजूला, कुठली लावू सकली नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. 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 माझ्या वाट्याच्या अजून 10 मिनिटं आहेत, त्याच्यातली 2-4 मिनिटं जे फरमाईश आहे आपल्या संतोष कोल्हाटे बुवांना, ते फरमाईश पूर्ण करतील. गेल्या वर्षी त्यांचं हे गाणं गाजलेलं आहे. मी सर्वांना विनंती करेन की संतोष कोल्हाटे ऑफिशियल या चॅनलवर जाऊन हे गाणं सर्च करा, लाईक करा. मी कधीच माझ्या गाण्याची कधी अशी लोकांना विनंती केली नाही, पण आमच्या गुरुबंधूंसाठी मी करतोय. ते गाणं आता ऐका, फक्त मुखडा ऐका आणि एक अंतर ऐका, पूर्ण ऐका.